महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता आलेली आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे आषाढी वारीनिमित्त शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे। आपल्या शेतकऱ्याची सरसकट आता कर्जमाफी करण्यात आलेली आहे। कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी बातमी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। एकादशीनिमित्त कर्जमाफीला अखेर मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। राज्यातील महत्त्वाच्या या 20 बँकांना आदेश देखील देण्यात आलेले आहेत। आता कोणकोणत्या 20 बँका आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्जमाफ होणार, कोणकोणत्या 20 बँकांचं कर्जमाफ होणार, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही तर कर्जमाफीची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आज तुमच्यासाठी आलेली आहे। राज्यातील 1,00,000 रुपयाची कर्जमाफी आता आज जाहीर करण्यात आली आहे। टोटल 20 बँकेतील शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याची घोषणा आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। आज पत्रकार माध्यमाच्या समोर सर्वात मोठी आता घोषणा त्यांनी आत्ताच केलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, आता टोटल राज्याच्या महत्त्वाच्या 20 बँका ज्या शेतकऱ्याचं कर्ज घेतले त्या शेतकऱ्याची सर्वात मोठी आता खुशखबर आली आहे। जे टोटल 1,50,000 रुपये म्हणजे 1.5 लाख रुपये आता शेतकऱ्याची कर्जमाफी झालेली आहे। तुम्ही आत्ताच घोषणा ऐकलेली असेल। त्यामुळे राज्यातील टोटल 52 लाख शेतकऱ्यांना आता हा मोठा लाभ मिळणार आहे। आता याचा GR देखील आलेला आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी येथील लक्ष देऊन बघा। आता इथं तुम्हाला लक्ष द्यायचं आहे। कर्ज तुम्हाला आता तुमचं माफ झालेलं आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तुम्हाला ज्या 20 बँकेत हे कर्जमाफ आता केलेलं आहे, आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन ही सर्वात मोठी माहिती आता त्यांनी स्वतः दिलेली आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे। तुम्हाला 20 बँकेमध्ये तुम्ही कर्ज घेतलंय का बघा। शेतकरी वर्ग ज्या कर्जमाफीची वाट बघत होता तर त्या सर्व शेतकऱ्यांना आजचा हा आनंदाचा दिवस असणार आहे। कारण सरसकट 52 लाख शेतकऱ्याची आता कर्जमाफी अखेर झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आजचा दिवस मोठा आनंदाचा असणार आहे शेतकरी मित्रांनो। परंतु यामध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे। यामध्ये महत्त्वाच्या फक्त 20 बँकाच राज्य सरकारने या GR मध्ये सांगितलेले आहेत। फक्त 20 बँकेतील शेतकऱ्याचं कर्ज आता माफ केलं जाणार आहे। या 20 बँकेत जर तुमचं कर्ज असेल तर तुम्ही या बँकेतून कर्ज घेतलं असेल तरच तुम्हाला आता लाभ मिळणार असल्याची सर्वात मोठी माहिती आता राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे कोणत्या 20 बँका आहेत सर्व शेतकऱ्यांनी इथे काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। आता तुम्हाला 20 बँकेत जर कर्ज घेतलं असेल अत्यंत मोठं फायद्याचं ठरणार आहे। आता अनेक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या बँकेतून कर्ज घेतलं आहे, परंतु यामधून अनेक शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार नाही। कारण राज्य सरकारने GR काढला आहे। तर त्या GR मध्ये 20 बँका सांगलेत आणि त्या GR मध्ये स्पष्टपणे सांगितले की या 20 बँकेतील ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलंय तर त्यांचंच कर्ज आता माफ होणार असल्याची सर्वात मोठी माहिती आता समोर आलेली आहे। त्यामुळे बघा मित्रांनो, तुम्ही या 20 बँकांचं कर्ज आता तुम्ही घेतलंय का ते तुम्ही सर्वांनी लक्ष बघून घ्या। मी सांगणार आहे त्या 20 बँकेमध्ये तुमची बँक आहे का या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही स्पष्टपणे सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी वर्गासाठी आजचा दिवस खूप मोठा आणि आनंदाचा असणार आहे। तर काही शेतकऱ्याचे हा दिवस अखेर वाईटसुद्धा असणार आहे। कारण या GR मध्ये फक्त 20 बँकाच सांगितलेत आणि 20 बँकामध्ये तुमची बँक आहे का, म्हणजे तुम्ही जे बँकेत 20 पैकी एका बँकेमध्ये तुम्ही कर्ज घेतलेलं असावं तर बघा त्या 20 बँकेची नावे देखील मी सांगणार आहे। अखेर शेतकऱ्यांना जी अपेक्षा लागली होती की कर्जमाफी कधी होणार तर तो आनंदाचा दिवस आज उघडलेला आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यासाठी एक मोठी खुशखबर आता राज्य सरकारच्या माध्यमातून आज देण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, फडणवीस सरकारकडून निवडून आल्यापासून शेतकऱ्याची कर्जमाफी ती लवकर करत नव्हते। त्यामुळे विरोधी पार्टी जे वरिष्ठ नेते होते त्यांनी कर्जमाफीच्या संदर्भात मोठा जोर लावून धरला होता आणि त्याच निमित्ताने आणि आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर येथे पूजेसाठी आलेले होते। त्यावेळेस माध्यमाशी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत सर्वात मोठी घोषणा केलेली आहे आणि याची सर्वात मोठी खुशखबर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहे। ते म्हणजे राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी 20 बँकेतील कर्ज घेतलेलं आहे तर त्या 20 बँकेतील सरसकट 1.5 लाख रुपयांचे कर्ज आता माफ करण्याची घोषणा आत्ताच केलेली आहे। तुम्ही पाहिली देखील असेल, आत्ताच तुम्ही ऐकलं पण असेल तर ते 1.5 लाख पर्यंतची कर्जमाफीची घोषणा तर त्या 20 बँका कोणकोणत्या आहेत
त्या बँकेतून तुम्ही कर्ज घेतलं आहे का? तुम्ही शेतकऱ्यांनो नक्की बघा. तुम्हाला याचा लाभ कसा मिळवायचा? तर तुम्हाला 20 बँकेतून तुम्ही कर्ज घेतलं असावं. या 20 बँका याचा जर GR तुम्ही पाहिला असेल तर 20 बँकाची नावेसुद्धा स्पष्टपणे यामध्ये सांगितलेली आहेत. त्यामुळे सर्वांनी या 20 बँका तुम्ही कर्ज घेतलं आहे का? सर्वांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे. फक्त 2 मिनटं अत्यंत महत्त्वाचे पुढील असणार आहेत. व्हिडिओ फक्त 2 मिनटं वेळ काढून बघा. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आले आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः देखील घोषणा केलेली आहे. तुम्ही आत्ताच पाहिलेला असेल. आता काँग्रेसचे अनेक नेते, शरद पवार गटाचे नेते असतील, ठाकरे गटाचे नेते असतील, जे विरोधक नेते आहेत त्यांनी सरकारला धारेवर धरलं होतं. तुम्ही निवडणुकीच्या आधी कर्जमाफी करतो म्हणाला होता, परंतु निवडून आल्यानंतर ज्या शेतकऱ्याचं कर्ज आहे त्या शेतकऱ्याचं कर्ज तुम्ही पाठ फिरवत कसे आहात? अशा ठिकाणी जेव्हा निवडून आले फडणवीस सरकार, आता बघा शेतकऱ्याकडे अजिबात सरकार लक्ष देत नव्हतं. त्यामुळं विरोधक जे नेते आहेत त्यांनी सरकारला धारेवर धरलं. त्यामुळं शेतकऱ्याचे जे सरकार आहे ते जे काय असेल ते 2 ते 3 दिवसापासून विचार करू लागलं होतं. आज अखेर आषाढी वारीनिमित्त शेतकऱ्यासाठी मुख्यमंत्री स्वतःच यांनी घोषणा केलेली आहे की राज्यातील 1.5 लाख, आता म्हणजे रुपये 1.5 लाख रुपयांचे सरसकट कर्ज आता 52 लाख शेतकऱ्यासाठी आजचा हा लाभ मिळणार असल्याची सर्वात मोठी आता माहिती समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या कर्जमाफीची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट बघत होता तर तो आजचा दिवस आनंदाचा आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी केल्याचा व्हिडिओ तुम्ही आत्ताच पाहिलेला आहे. त्यामुळे आता सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे. कोणत्या त्या 20 बँका आहेत, राज्य सरकारने कोणत्या 20 बँका निवडल्या आहेत, बँकेतील सर्व 1.5 लाख रुपयांचे कर्ज आता तुमचे माफ होणार आहे याची घोषणा देखील मुख्यमंत्री यांनी केलेली आहे. त्यामुळं 20 बँकाची नावे देखील या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे 20 बँकामध्ये तुम्ही कर्ज घेतलं आहे का? तुम्ही ओळीने सर्वांनी ऐका, सर्वांनी चेक करायचं आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांसाठी आलेला आहे. त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन बघा. 20 बँकाचे नावे तुम्हाला सांगतो. तुमची बँक आहे का तुम्ही चेक करायचं आहे. पुढील 2 मिनिटांमध्ये तुम्हाला 20 बँकाची नावे सांगतो. शेतकरी वर्ग हा 2023 पासून मित्रांनो कर्जमाफीची वाट बघत होता. अनेक बँकाचं शेतकऱ्यांना तशा प्रकारचे फोनसुद्धा येत होते. कर्ज तुम्ही कधी भरणार आहात? तुम्ही कर्ज कधी भरणार आहात? बँकाच्या या फोनमुळे अनेक शेतकरी चिंतेमध्ये आणि नैराश्यामध्ये होते. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी टोकाचं देखील पाऊल उचललेलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं देखील असाल. तर तुम्ही महाराष्ट्र सरकारकडून ही आव्हान करण्यात आलेले की आम्ही कर्जमाफी करणार आहोत. कोणत्याही शेतकऱ्यांनी कर्जाचा बँकेचा फोन आल्यास कोणतेही टोकाचं पाऊल उचलू नये अशी माहिती देखील महाराष्ट्र सरकारकडून आता सांगण्यात आलेली आहे. आता मुख्यमंत्री साहेबांनी देखील निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यासाठी कर्जमाफीचे वचन दिले होते. तर ते काय दिले होते? सत्तेमध्ये आम्ही आल्यानंतर तुमची सरसकट कर्जमाफी करू. ती कर्जमाफी आल्यानंतर तुमची सरसकट कर्जमाफी करू. ती कर्जमाफी आज होत आहे. तुम्ही आत्ताच व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. शेतकरी मित्रांनो, आता याचा लाभ जो आहे तो राज्यातील 52 लाख शेतकरी कुटुंबांना आता मिळणार आहे. तर यासाठी मी ज्या बँका सांगणार आहे बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या 20 बँका निवडल्यात त्या 20 बँकेतील कर्ज 1.5 लाखापर्यंत आता माफ करण्यात आलं आहे. मग त्या 20 बँका कोणत्या आहेत? तुम्ही या बँकामध्ये कर्ज घेतलं आहे का? सर्व शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे. तुम्हाला 20 बँकाची नावे मी ओळीने वाचून दाखवतो. तुम्ही चेक करायचं आहे तुमची बँक यामध्ये आहे का? फडणवीस सरकार सत्तेमध्ये येऊन गेले बघा. तुम्हाला माहीत असेल फडणवीस सरकार गेले 3 महिने झालं सत्तेमध्ये आलं आहे. म्हणजे तुम्ही निवडून देखील दिलेलं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आता फडणवीस सरकार सत्तेमध्ये आहे, परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफीची वचने दिली होती. निवडणुकीच्या आधी ते सरकार शेतकऱ्याची कोणतीच बाजू निवडून आल्यानंतर मनावर घेत नव्हते. परंतु हा विषय जेव्हा जेव्हा आपल्या देशाचे रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे गेला तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की तुम्ही आधी जे वचन दिलता ते म्हणजे कर्जमाफी करणारे वचन दिलं होता ते तुम्हाला आता कर्जमाफी करावीच लागणार आहे. जे वचन दिले जाते तर भाजप सरकार पाळले जातात. म्हणजे भाजपचं सरकार जे बोलते ते करून दाखवते. आपल्या देशाचे रस्ते आणि वाहतूक मंत्री जे मंत्री आहेत म्हणजे नितीनजी गडकरी त्यांनी सांगितलं. त्यामुळं आता तुम्ही बोलला होता की निवडणुकीच्या आधी आम्ही शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करू, ती लवकरात लवकर त्यांची कर्जमाफी करून टाका. असं कालच एका बैठकीमध्ये आपल्या देशाचे मोठे नेते रस्ते आणि वाहतूक मंत्री जे आहेत ते म्हणजे नितीनजी गडकरी त्यांनी फडणवीस सरकारला तशा प्रकारे फोन करून सांगितले देखील आहे. आणि त्यानंतर लगेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी देखील पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 52 लाख शेतकऱ्याचं कर्ज आता माफ करण्याची घोषणा देखील केलेली आहे. म्हणजे आता सरसकट जे कर्ज आहे ते आता माफ केलं जाणार आहे. परंतु 20 बँकाचं सांगितलेलं आहे. तर त्या 20 बँकेमध्ये तुमचं नाव आहे का? तुम्ही त्या बँकेतून कर्ज घेतलं आहे का? सर्वांनी व्हिडिओ लक्ष देऊन बघायचं आहे. आता तुम्ही कोणती बँक आहे बघा, तुमचं बँक खातं यामध्ये आहे का?
या बँकेतून तुम्ही कर्ज घेतले का? ओळीने त्या बँकेची मी नावे वाचून दाखवतो. तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, कारण या 20 बँकेमध्ये तुम्ही कर्ज घेतलेलं असावं. तर बघा, शेतकऱ्यासाठी खूप मोठा आनंदाचा दिवस आज उघडलेला आहे. कारण शेतकऱ्यांना खूप मोठी निराशा आणि टेन्शन होतं. शेतामध्ये पाहिजे तेवढं उत्पन्न निघत नव्हतं. त्यातच तुम्हाला माहीत असेल, शेतीवर जे काढलेलं कर्ज आहे ते कधी फेडायचं या विचाराने शेतकरी वर्ग हा खूप चिंतेमध्ये होता. शेतामध्ये जेवढं काही उत्पन्न होतं तेवढं पोट भरण्यासाठी लागत होतं. तर काढलेली शेती आणि शेती पिकासाठी काढलेलं कर्ज आता कोण फेडणार अशा शेतकऱ्यांना वाटत होतं. तर हा चिंतेचा विषय आता शेतकऱ्यासाठी आजपासून संपलेला आहे. शेतकऱ्यासाठी कर्जमाफीची सर्वात मोठी घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे. आता बघा, मी तुम्हाला 20 बँका सांगत आहेत. या 20 बँकाची तुमची बँक आहे का? म्हणजे तुम्ही या बँकेतून कर्ज घेतले का? लक्षात ठेवा, त्यामधली जी पहिली बँक आहे ती म्हणजे युनियन बँक, दुसरी बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर तिसरी बँक आहे HDFC बँक, चौथी बँक आहे IDBI बँक, त्यानंतर इको बँक, त्यानंतर स्विस बँक, त्यानंतर बघायला गेलं तर बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, नंतर बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक, नंतर बँक ऑफ इंडिया, नंतर इंडिया कॉर्पोरेशन बँक, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, ओरिटेल बँक, बँक ऑफ कॉमर्स बँक, पंजाब अँड सिंध बँक, नॅशनल बँक, येस बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा अर्बन बँक म्हणजे तुमची कोणत्याही राज्यातील जिल्ह्यात असाल तर त्या जिल्ह्याच्या ठिकाणी अर्बन बँक असते. त्यामधून तुम्ही कर्ज घेतले का? ती देखील कर्जमाफीची तुमची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. आता कर्जमाफी करण्याचा जो शब्द आहे तो स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी निवडणुकीच्या आधी दिला होता. त्यामुळे कसल्याही परिस्थितीत तुमचं कर्ज त्या ठिकाणी आता माफ तर करणारच आहेत. त्यामुळे आता ज्या बँकेच्या धमकीचे फोन तुम्हाला आता येऊ लागले होते त्यांना तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका. त्यांना स्पष्टपणे तुम्हाला सांगायचं आहे की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितले की आम्ही तुमची कर्जमाफी करू. सरकार आता तुम्हाला त्या ठिकाणी कर्जमाफी देणारच आहे. आणि स्वतःहून बँकेचे जर या ठिकाणी तुम्ही फोन येत असतील तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा जो जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी करणार आहेत तो त्याचा जाहीरनामा दाखवायचा आहे. आम्हाला त्रास देऊ नका अशा प्रकारे तुम्ही त्या बँकेच्या मॅनेजरला किंवा कर्मचाऱ्याला तुम्ही देखील सांगू देखील शकता. लवकरात लवकर कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, थोडासा संयम तुम्ही बाळगायचा आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आळंदीहून ज्यावेळेस पालखी पंढरपुरामध्ये रवाना झाली होती त्यावेळी स्वतः त्यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले की काही अटी बघून, पात्रता बघून शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आता कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हालाच अशाच प्रकारची कर्जमाफी अपडेट पाहण्यासाठी जे संभाजी अर्जुन तुरे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.